नमस्कार मित्रांनो, मी समीर पेडणेकर. माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत तुमच्या गंभीर आजारांवरती. होय, तुम्ही खरं ऐकताय कामगारांनो. आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाला गंभीर आजार झाला तर आपणाला शासनाकडून 1 लाखापर्यंत मदत कशी मिळणार आहे हे तुम्हाला मी आज पूर्णपणे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता मित्रांनो, गंभीर आजार म्हणजे कुठले आजार? तर असे आजार ज्यामध्ये आपला पूर्ण संसार कोलमडतो. कॅन्सर म्हणा, अँजिओप्लास्टी म्हणा, हृदय शस्त्रक्रिया म्हणा, बायपास शस्त्रक्रिया म्हणा किंवा किडनी प्रत्यारोपण म्हणा, असे बरेचसे असे आजार आहेत. त्याला जवळपास आपण आपल्या आयुष्यभराची कमाई त्या आजारांवरती खर्च करतो. माझा एकच प्रयत्न आहे की हे सगळे शासनाच्या योजना असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत. मित्रो, आज कॅन्सरचं प्रमाण भरपूर वाढलं आहे. खूप लोकांना कॅन्सर होतो आहे. काही लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत कॅन्सरमुळे. घरातला करता पुरुष असतो, आयुष्यभरची कमाई टाकतो, सगळे पैसे जातात. माझा प्रयत्न असा आहे की या सगळ्या स्कीम्स ज्या आपल्याला माहितीच नाही आहेत किंवा माहिती असतील पण कशा कराव्या याचं तुम्हाला माहीत नसेल, मी एकच प्रयत्न करतो आहे की व्हिडिओजमार्फत तुमच्यापर्यंत शासनाच्या सर्व स्कीम्स ज्या तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त लवकर पोचाव्यात आणि तुम्हाला या सर्व स्कीम्स ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत त्या तुम्हाला मिळाव्यात. आता हे गंभीर जे आजार आहेत हे मोस्टली सर्वांना होतच असतात, लक्षात ठेवा मित्रांनो. पण याचा क्लेम कसा करावा, ह्याच्यासाठी पेपर कुठचे असतात हे आपणास त्या ठिकाणी माहीत नसतं. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे आपल्याला गुगल क्रोमवर जायचं आहे. गुगल क्रोमवर आपण टाकणार आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार ही वेबसाईट. त्या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्या कामगार मंडळाचं त्या ठिकाणी पेज ओपन होतं. आपण त्या ठिकाणी बघू शकतो वेलफेअर स्कीम तिकडे आहेत. त्या आता वेलफेअर स्कीममध्ये सुद्धा आपण जाऊन चेक करू शकतो. पण मी तुम्हाला इन डिटेल्समध्ये सर्व माहिती तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगणार आहे की पेपर कुठचे लागतात, काय प्रोसेस असते आणि कसा काय क्लेम भरावा आणि कसे काय आपल्याला पैसे भेटणार आहेत याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकता ट्रीटमेंटसाठी 1 लाख रुपये तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला, ह्या दोघांनाही या ठिकाणी ही स्कीम लागू असते. तुमच्या कुटुंबामध्ये, आता कुटुंब म्हणजे कुठलं झालं, नवरा बायको 2 मुलं असं एक पूर्णपणे कुटुंब होतं. आई वडील, नवरा बायको, आई वडील आणि 2 मुलं, पहिली 2 मुलं अशी त्या ठिकाणी कुटुंब होतं. पुन्हा आपण येणार आहोत ऑनलाईन क्लेम या बटनावर क्लिक करणार आहोत आणि त्या ठिकाणी टाकणार आहोत सिलेक्ट ॲक्शनमध्ये न्यू क्लेम. आपला जो रजिस्टर नंबर आहे तो रजिस्टर नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकावा लागेल. मी त्या ठिकाणी रजिस्टर नंबरमध्ये टाकतो आहे आणि नंबर टाकल्यावर प्रोसीड टू फॉर्म या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. मी थोडंसं व्हिडिओ ब्लर केलेला आहे. त्या ठिकाणी OTP येईल. OTP आपल्याला टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP करून त्या कामगाराची पूर्णपणे प्रोफाईल त्या ठिकाणी ओपन होते. बघा, मी केंद्र निवडलं आहे. आता त्यामध्ये योजना श्रेणी आपल्याला निवडायचं आहे, आरोग्य कल्याण, आणि 2 नंबर ऑप्शन त्या ठिकाणी आहे. बघा, त्या ठिकाणी 2 नंबर आपल्याला ऑप्शन दिसतोय. 2 नंबर ऑप्शनला त्या ठिकाणी म्हटलं आहे त्यांनी की नोंदित बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजारासाठी 1 लाख रुपये, पण आरोग्य विमा योजना लागू नसल्यास तरच आपल्याला या ठिकाणी हे पैसे मंडळाकडनं भेटणार आहेत. नोंदित बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना 1 लाख रुपये गंभीर आजारासाठी. आता गंभीर आजार कुठले आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. गंभीर आजार या ठिकाणी नावं आपण बघू शकतो. पहिल्यांदा त्या कामगाराचं नाव किंवा त्या फॅमिलीचं नाव त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आता ज्या रुग्णालयात, आता कुठले आजार आहेत आपल्याला किंवा आजाराचे प्रकार कुठचे आहेत, तर पहिला आहे हृदय शस्त्रक्रिया. आपण त्या ठिकाणी बघू शकतो. आता जी शस्त्रक्रिया आपल्या कुठल्या रुग्णालयात होते त्या रुग्णालयाचं नाव आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर त्या रुग्णालयाचं स्थान आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. आपली ट्रीटमेंट कधी झाली ती तारीख त्या ठिकाणी टाकायची आहे.
डॉक्टरचं नाव, ज्या डॉक्टरने तुमची ट्रीटमेंट केलेली आहे त्या डॉक्टरांचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर आजार जो आपल्याला कुठचा झाला आहे तो आजार त्या ठिकाणी सर्च करावा लागतो, टाकावा लागतो. हृदय शस्त्रक्रिया आहे. आता बिल अमाऊंट, तुमची जेवढी बिल अमाऊंट आहे, जेवढं तुम्हाला 1 लाखापर्यंत जे तुमची बिलं असतील प्रिंटेड, ती बिलं तुम्हाला ठेवायची आहेत पूर्णपणे. 1 लाखापर्यंत तुम्ही बिलं ठेवायची आहेत आणि जेवढं बिलं होतील 1 लाखापर्यंत तेवढे तुम्हाला पैसे हे मंडळाकडनं देण्यात येतात. आता या सर्व प्रोसेसला पेपर कुठचे लागतात मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. मी फर्स्ट घेतलं आहे तिकडे अँजिओप्लास्टी किंवा किडनी ट्रान्सप्लांट. आता या सर्व आजारांसाठी आपल्याला पेपर हे मात्र सारखेच लागतात. आपल्याला पहिला पेपर लागणार आहे जिल्हा शल्यचिकित्सक अधिकाऱ्याने आजार असल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र. आता हे प्रमाणपत्र आपल्याला कुठे भेटेल तर आपल्या जिल्ह्याचं जे हॉस्पिटल असतं मेन, त्या जिल्ह्याच्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला हे प्रमाणपत्र दिलं जातं की बाबा ह्या माणसाला कॅन्सर आहे किंवा या माणसाची अँजिओप्लास्टी केलेली आहे. तो सगळे कागदपत्र आपले बघेल आणि आपल्याला पूर्णपणे तो सर्टिफिकेट देईल. त्यानंतर आपल्याला दुसरा जो डॉक्युमेंट्स आहे ते आहे निवडलेल्या कुटुंब सदस्याचे आधार कार्ड. म्हणजे त्या सदस्याचे आपल्याला आधार कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर आहे पेमेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस, म्हणजे वैद्यकीय खर्चाची देयक. म्हणजे आपण त्या आजारासाठी जेवढी आपल्याला जेवढे आपले बिलं आपल्याकडे असतील ती सगळी बिलं आपण, म्हणजे तुमची बिलं जर 30 हजारापर्यंत होत असतील तरी पण सुद्धा तुम्ही क्लेम करू शकता. 40 हजारपर्यंत असतील तरी पण तुम्ही क्लेम करू शकता. 99,999 जरी असतील तरी तुम्ही करू शकता. 1 लाख रुपयाच्या वर तुम्ही हा क्लेम त्या ठिकाणी करू शकत नाही. त्यानंतर तुम्हाला शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड लागणार आणि त्या रेशन कार्डवरती त्या कुटुंब सदस्याचं नाव असणं गरजेचं आहे. हे मात्र बाब तुम्ही लक्षात ठेवा. हे सगळे पेपर तुम्हाला जमा करावे लागतील आणि सगळे पेपर जमा करून तुम्हाला ऑनलाईन याची प्रोसेस करावी लागते. ऑनलाईन मी जसं तुम्हाला सांगितलं त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पेपर्स त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात आणि पेपर अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंट दिली जाते. अपॉइंटमेंट असते ती तालुका सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला एक लेटर, जे अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला जनरेट होणार ते लेटर आणि हे सर्व ओरिजिनल पेपर तुम्हाला घेऊन ती त्या ठिकाणी त्याच तारखेला तालुका सेवा केंद्रामध्ये जायचे. त्या ठिकाणी तुमचे सर्व पेपर व्हेरीफाय केले जातील. म्हणजेच कुठली बिलं डबल आहेत का हे सगळं चेक केलं जातं. मित्रांनो, अजिबात डबल पेपर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे नाही आहेत, लक्षात ठेवा. हे सर्व पेपर व्यवस्थित क्रॉस चेक केले जातात आणि जी तुमची खरी बिलं आहेत तीच बिलं तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायची आहेत किंवा तीच बिलं तुम्हाला ती त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. आता ही सर्व प्रोसेस त्या ठिकाणी त्याने स्टॅम्प एक तुम्हाला शिक्का मारून दिला जाईल की तुमची सर्व कागदपत्र ओके आहेत. हे झाल्यानंतर जवळजवळ 6 ते 7-8 महिन्याच्या आसपास त्या ठिकाणी वेळ जातो पूर्ण प्रोसेस पूर्ण व्हायला आणि तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही ती चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी मॅसेज दाखवला जातो की तुमचा क्लेम हा एक्सेप्ट झालेला आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला मेसेज येतो की तुमचा क्लेम एक्सेप्ट झालेला आहे त्याच्या 1 ते 1.5-2 महिन्यानंतर तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी पैसे जमा होतात. मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण त्या ठिकाणी शेअर करतोय. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ते पैसे कामगारांच्या खात्यामध्ये पोचत आहेत. मित्र, मी तुम्हाला ह्या चॅनलवरून एक असं आव्हान करेन की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपले जे महाराष्ट्रातले कामगार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचा, कारण अत्यंत महत्त्वाचं आहे. एक मोठी मदत, आपण पैशाने जरी मदत करू शकलो नाही तरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांची मदत ही नक्कीच करू शकतो. कारण 1 लाख रुपयाची मदत जर एखाद्या कामगाराला भेटेल तर त्याच्यासारखं पुण्य आपल्याला नक्कीच भेटणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ या व्हिडिओला माझ्या पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व कामगारांपर्यंत हा व्हिडिओ माझा पोचवा. आपण हा व्हिडिओ शांतपणे ऐकलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार.